नमस्कार. मी मानसी सूर्यकांत पवार, थर्ड इयर बी फार्मसी, श्री सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली इथे शिकत आहे. तर माझ्या विषयाचे नाव आहे सामाजिक न्यायासाठी घराघरात संविधानाची जाणीव आणि आवश्यकता. भारताचे संविधान हा देशाचा आधारस्तंभ आहे. यामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. सामाजिक न्याय म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी, हक्क आणि अधिकारांची उपलब्धता. परंतु या हक्कांची जाणीव आणि अंमलबजावणी घराघरात होणे अत्यंत आवश्यक आहे. घराघरात संविधानाची जाणीव निर्माण करणे म्हणजे लोकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देणे. परंतु अनेक लोकांना त्यांच्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा ठाव नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. उदाहरणार्थ, महिलांना समान हक्क मिळावेत, अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आणि बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी संविधानाने विविध तरतुदी केल्या आहेत. परंतु या तरतुदींचा उपयोग कसा करायचा याबाबत जनजागृती आवश्यक आहे. भारताच्या संविधानाने न्यायाच्या तत्त्वांना प्रमुख स्थान दिले आहे. संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांमुळे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, भेदभाव विरुद्ध संरक्षण आणि न्याय मिळतो. तथापि या हक्कांची जाणीव आणि अंमलबजावणी घराघरात होणे आवश्यक आहे. संविधानाची जाणीव का महत्त्वाची आहे? पहिलं, समानता आणि न्याय. संविधानाची जाणीव असणे म्हणजे समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केले पाहिजे. दुसरं, अधिकार आणि कर्तव्य. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक आहे. तिसरं, शिक्षण आणि जाणीव. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाची जाणीव निर्माण केली पाहिजे. संविधानाची जाणीव कशी निर्माण करावी? पहिलं, शिक्षण. शाळांमध्ये संविधान शिक्षणाचा समावेश करून मुलांना संविधानाच्या तत्त्वांची आणि मूल्यांची माहिती दिली पाहिजे. दुसरं, विविध माध्यमे. विविध माध्यमांचा वापर करून संविधानाच्या तत्त्वांची आणि मूल्यांची माहिती दिली पाहिजे. तिसरं, समाजातील सर्व स्तर. समाजातील सर्व स्तरांतील लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आवश्यक आहे. विविध माध्यमांचे योगदान देखील महत्त्वाचे आहे. टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे संविधानाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणे, माहितीपूर्वक कार्यक्रम आयोजित करणे हे सर्व लोकांपर्यंत संविधानाची जाणीव पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. स्थानिक प्रशासन आणि समाजसेवा संघटनांनी देखील जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे आणि कार्यक्रम आयोजित करून लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे लोक त्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठवतील आणि अन्यायाविरुद्ध लढतील. तसेच समाजात सकारात्मक बदल घडवतील. त्यामुळे सामाजिक न्याय साधता येईल. संविधानाच्या तत्त्वांचा आदर करणारे नागरिक तयार होण्यास मदत होईल आणि एक समृद्ध आणि न्यायालयीन समाज निर्माण होईल. सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्ट्य आहे. भारतात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. म्हणजे समाजात संपत्ती आणि संसाधनांचे समान वितरण. सामाजिक न्याय समाजाच्या अनेक पैलूंमध्ये निष्पन्नता आणि समानता वाढवतो. उदाहरणार्थ, समान अधिकार, शैक्षणिक आणि कामाच्या ठिकाणी संधी निर्माण करण्यास प्रोत्साहन देते. व्यक्ती आणि समुदायाच्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे. भारतीय संविधानाचा कलम 15 हा सामाजिक न्यायाच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा कलम आहे. या कलमात धर्म, वंश, जात, लैंगिक प्रवृत्ती आणि जन्मस्थान हे सर्व बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 32 मध्ये व्यक्तीला त्याच्या मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधान सामाजिक न्यायाचे संरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी अनेक तरतुदी आणि मार्गदर्शक तत्त्वे पुरवते. भारतीय संविधानात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची व्याख्या केली आहे, ज्यात समानतेचा हक्क, अन्यायाविरुद्ध संरक्षण आणि इतर महत्त्वाचे अधिकार समाविष्ट आहेत. संविधानाची जाणीव आवश्यक आहे कारण भारतीय संविधानात अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे, जे सामाजिक न्यायासाठी एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. न्यायपालिका संविधानाची व्याख्या करते आणि सामाजिक न्यायाचे संरक्षण करते. या सर्वांतून आपल्याला असा निष्कर्ष भेटतो की संविधान हे सामाजिक न्यायाचे संरक्षण करणारे एक महत्त्वाचे साधन आहे. सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना मूर्त रूप देण्यासाठी संविधान एक मजबूत पाया पुरवते. त्यामुळे सामाजिक न्याय आणि संविधान या दोन संकल्पना एकमेकांना पूरक आहेत. सामाजिक न्यायाची 5 मुख्य तत्त्वे आहेत, जी ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेतात.
समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे सहभाग, संसाधनांची उपलब्धता, समानता, विविधता आणि मानवी हक्क. अखेर संविधानाची जाणीव घराघरात निर्माण करणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. परंतु या सर्वांसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. यामुळे आपल्याला एक मजबूत आणि न्यायप्रिय समाज निर्माण करता येईल. सामाजिक न्यायासाठी घराघरात संविधानाची जाणीव आवश्यक आहे, कारण तोच एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण सर्वांच्या हक्कांचे संरक्षण करू शकतो आणि एक समाजवादी निर्माण करू शकतो. धन्यवाद.